काही टेन्शन आहे का, चिंता आहे का काही? तर आहे जाणवतंय का माझ्या मनात मी चिंताग्रस्त आहे, मला भीती वाटते, माझ्यामध्ये आत्मविश्वास नाही, मला काय करायचं ते सुचत नाही, मला वाट दिसत नाही, माझ्यामध्ये अज्ञान आहे, हे स्वतःबद्दल असं वाटतं का? जो स्वतःकडे पाहिजे त्याला हे लक्षात येतं. शांत झोप येते का? सुखम सेती ब्रह्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परमिते. ब्रह्मचारी धम्मपालन गाथेमध्ये असं म्हटलंय, शांतपणे झोप लागते का? का विस्कळीत झोप असते, स्वप्नांनी ग्रस्त असतो, स्वप्नातही झोपेतही वाईट स्वप्न पडतात, भीती वाटते. हे आपलं दुःख आहे, हे आपलं दुःख आहे ना. ह्याच्यामुळे आपण विस्कळीत असतो, विचलित असतो. पण याचं काय करायचं? ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं? बाबासाहेबांच्या काळात अस्पृश्यतेचं दुःख होतं, सामाजिक प्रश्न मोठा होता, गुंतागुंतीचा होता. बाबासाहेबांनी त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, शिक्षणाच्या वाटेवर आणलं, सामाजिक संस्था स्थापन केल्या, राजकीय संस्था स्थापन केल्या, बुद्ध धम्म त्यांनी त्या सामाजिक अडचणीतून बाहेर आणलं. परंतु आपल्या मनातल्या ज्या अडचणी आहेत, आपल्या मनातलं जे भय आहे, आपल्या मनातलं जे काही आत्मविश्वासाचा अभाव आहे, आपल्याला अभ्यासात लक्ष लागत नाही, शिक्षणात लक्ष लागत नाही, कामात लक्ष लागत नाही, आणखीन बरेच गुंतागुंतीचे. आजकाल तर कौटुंबिक प्रश्न फार गुंतागुंतीचे झाले, सामाजिक तर झालेत, पण कौटुंबिक प्रश्न पण आता कुटुंबाचं विभाजन जास्त होत चाललेलं आहे. म्हणजे मुलं विचारत नाहीत आई बापांना. हा एक फार नवरा बायकोचे कॉन्फ्लिक्ट आहेत, संघर्ष आहेत. तर जसजसे आपण प्रगती करत चालू तसे हे कौटुंबिक प्रश्न आणि जवळचे प्रश्न जास्त गुंतागुंतीचे होत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे माणसं जास्त घाबरलेली पण आहेत, टेन्शन मध्ये आहेत, पुढचं काही स्पष्ट दिसत नाही. तर ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं, या यातनांमधून, या दुःखातून कसं बाहेर पडायचं, ही गोष्ट बुद्धांनी शिकवलेली आहे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माच्या मार्गावर आणून सोडलं. जायचं असेल तर जाऊ शकता, कंटाळा आला तर जाऊ शकता. पण आता हा थोडासा कारण हा विषय थोडासा जरा पोरासोरांचा नाही. तर हे आपले जे व्यक्तिगत किंवा कौटुंबिक प्रश्न आहेत, हे कसे सोडवायचे हे सोडवता यायला पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा मार्ग आपल्याला दिलेला आहे. तो फक्त कर्मकांड करण्यासाठी दिलेला नाही. म्हणून आत्ताचा जो काळ आहे, आता 68 वर्ष आपल्याला झाले, किती लोकांना असं वाटतंय की बुद्ध धम्म आपल्याला आपल्या सगळ्या समस्यातून मुक्त करू शकतो. बुद्ध आणि बाबासाहेब हे दोन शक्ती जर एकत्र आल्या तर आपल्या जीवनाचे सगळे प्रश्न सुटू शकतात. हे बाबासाहेबांनी पण म्हटलं नाही का, बुद्ध धम्माच्या मार्गावर जर आपण आलो तर सगळ्यांचे जगाचे प्रश्न चुटकी सरशी सुटतील, असे शब्द आहेत ना बाबासाहेबांचे. सगळे प्रश्न चुटकी सरशी सुटतील. पण आपल्याला वाटतं का असं की बुद्ध धम्माच्या मार्गावर आल्यावर आपले प्रश्न सुटतील? असं मनात असं चुकूनही विचार येतो का कधी? येतो. नाही येत. कारण ते आपल्याला बुद्ध धर्माचं भान, बुद्ध धर्माची जाग अजून आलेली नाही. बुद्ध धर्माची जागा आली नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला स्वतःची जाग नाही आली. त्याचं नाव सती आहे. पालीमध्ये सती म्हणतात त्याला. मग स्वतःची जाग कशी येईल, आपल्याला आपल्या जगण्याची जाग कशी येईल, मनाची जाग कशी येईल, जीवनाची जाग कशी येईल, हा आपल्या
आजच्या शिबिराचा विषय आहे. इथपर्यंत झालं ते थोडंसं प्रास्ताविक झालं. आपण याच्यासाठी काय करू शकतो हा मुद्दा, प्रॅक्टिकल मुद्दा मला आपल्यासमोर मांडायचा आहे. कारण तोच बुद्धांनी सांगितलेला आहे, तोच बाबासाहेबांनी पण सांगितला आहे. पण इकडं तिकडं असं कुठं दिसत नाही का हे बोलतात लोक. बुद्ध धम्माचं हे जे महत्व आहे, हे कोणी बोलते असं दिसतं तुम्हाला, दिसत असेल तर सांगा तुम्ही की हा बुद्ध धम्माचा असा फायदा आहे, असा लाभ आहे. याच्यावर आपण विचार करूया.